आणि आता बोलूयात एका महत्त्वाच्या बातमीकडे। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विजेचा तुटवडा असल्यामुळे भारनियमनाला सुरुवात झाली आहे। मात्र विजेचा हा तुटवडा भरून काढण्यासाठी नांदेड परिमंडळात वीज चोरांवर धडक कारवाईलाही सुरुवात झाली। नांदेडचा हा पॅटर्न राज्यात इतरत्र सुद्धा अशाच पद्धतीने लवकरच राबवला जाऊ शकतो। ऐन उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्यानं महावितरणनं भारनियमन सुरू केलंय। मात्र आता विजेची गळती रोखण्यासाठी महावितरणनं कंबर कसली आहे। कारण उन्हाळ्यामध्ये रसवंतीगृह, आईस्क्रीमचे कारखाने सुरू होतात। बऱ्याच ठिकाणी चोरीच्या विजेमध्ये उद्योग सुरू असल्याचा महावितरणला संशय आहे। त्यामुळे नांदेड महावितरण विभागानं अशा सर्व उन्हाळी उद्योगांची आणि घरगुती वीज मीटरची तपासणी सुरू केली आहे। त्या ग्राहकांनी रितसर वीज बिल न भरता अन्य मार्गाने चोरी करून काही विजेची अपव्यय करू नये म्हणून आम्ही ह्या नांदेड परिमंडळ स्तरावर आम्ही एक पथक तयार केलं होतं आणि त्या पथकाला आम्ही हे हायवे चेक करायला सांगितले होते। त्याप्रमाणे आम्ही ती कारवाई केली आहे। वीज चोरी रोखणाऱ्या पथकानं धडक कारवाईला सुरुवात केल्यानं अनेकांचे धाबे दणाणलेत। कुठं मीटरमध्ये रिमोटद्वारे फेरफार केलाय तर कुठं वीज चोरी केल्याची बाब उघड झाली आहे। अशा लोकांवर गुन्हे दाखल करायचं काम सुरू आहे। एक आम्हाला मुखेड, नायगाव किंवा नरसी हा जो एरिया आम्ही तो पूर्णतः चेक करून घेतला। त्यामुळे नायगावमध्ये आम्हाला एक वीज चोरी सापडलेली आहे आणि त्यामध्ये अशी सापडलेली आहे की ते वीज चोरीमध्ये मीटरमध्ये फेरफार करून त्यामध्ये रिमोट बसवून ते रिमोट कंट्रोलद्वारे ते अपलोड करण्यात येत होतं। त्याच्यावर रिसर केस केली, त्याच्याकडून पैसे भरून घेतले। नियमितपणे योग्य वीज बिल भरून सुद्धा अनेकांना भारनियमनाचा नाहक त्रास सहन करावा लागतो। एका प्रकारे चोराची शिक्षा संन्याशाला भोगावी लागते। म्हणूनच महावितरणनं वीज टंचाईच्या काळामध्ये वीज चोरण्याविरुद्ध मोहीम उघडल्यानं आता त्याचा फायदा प्रामाणिक ग्राहकांना होईल अशी अपेक्षा आहे। योगेश लाटकर, एबीपी माझा, नांदेड।